महत्त्वाची अपडेट येत आहे की अयानची 7 दिवसाचा PCR सरलाय। तर लवकरच अयानले आजच्या म्हणजे एक पेशीसाठी नेला जाणार कोर्टात। 7 दिवसाचा PCR सरल्यानंतर आज नेमकं पोलीस त्याच्यावर कोणत्या प्रकारची मागणी करतात, म्हणजे PCR डबल मागतात का किंवा MCR भेटते, याच्यावर सर्वेचं लक्ष लागलं आहे। गेल्या 6-7 दिवसापासून कसून चौकशी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे। काल IG साहेबाचाही दौरा या ठिकाणी झाला होता, पण अजूनही ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं माहिती प्रसार माध्यमाच्या पुढे येत नसल्याच्यानं अफवाचा बाजार लय मोठ्या प्रमाणात गरम झाला आहे। कोण म्हणते बा असं झालं आणि कोणी म्हणते तसं झालं, पण अजूनही अधिकृत कोणतीच माहिती पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून खुलके सांगण्यात आली नाही। पण तशा पद्धतीचा आज ज्या पद्धतीनं त्याला आज कोर्टात नेला जाणार आहे, पोलीस प्रशासनाच्या वतीनं दांडगा बंदोबस्त ठेवला गेला आहे। काही होऊ शकते का की बा काय कसं आहे काय नाही, यासाठी म्हणजे अमरावती ग्रामीण पोलीसच्या ज्या काही अतिरिक्त कुमत हे सध्या परतवाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झाले आहे। जवळपास असं वाटतं की 2च्या नंतर, कारण क्रिमिनल केसेसमध्ये जेव्हा पेशी असते त्यात सर्वसामान्य 2च्या नंतरच कोर्टात नेल्या जाते। पण आज कोर्टात नेल्यावर ज्या पद्धतीचं माय काही विधिज्ञ लोक आहेत त्यासोबत बोलणं झालं, त्यांनी सांगितलं की पोलीस प्रशासन डबल PCRच मागणार आहे। समजा हा PCR डबल पहिला 7 दिवसाचा भेटला, नंतर तर 5 दिवसाही भेटायचे चान्सेस आहेत, अशा पद्धतीची चर्चा कारण झाली। पण याच्यातही नवीन जर काही अपडेट असेल तर 14 दिवसाचा MCR भेटेल इतकं ना मात्र नक्की। पण जे आरोपीचे वकील आहेत ते आरोपीचे वकीलही की बुवा काही गोष्टीच्या आधारे आज जामीन मागायच्या प्रयत्नात राहतील, पण जामीन कशा पद्धतीनं नाकारला जाईल यासाठी सारं पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून काही एव्हिडन्स जे आहेत ते सादर केल्या गेले आहेत। काही गोष्टी कानावर येत आहेत। काल परवा एक बातमी कानावर आली की थार गाडी होती, थार गाडीत 2-3 आयफोन होते, त्याच्यात एक ते पिस्तुले दाखवली। पण ज्या पद्धतीनं काल पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून माहिती घेतली की ती पिस्तूल होती, पण तिला कधी माकडं हकाल्याची पिस्तूल होती। पण शेवटी आपल्याला काय आपल्याला समजते काय माकडं हकाल्याची आहे का माणसाला मारायची आहे, तर ते पिस्तुले दाखवली गेली, लय मोठी चर्चा झाली। म्हणजे थार गाडी दाखवली, आयफोन दाखवले, पण ते थार गाडी दुसऱ्याचीच होती। ते पोलीस प्रशासनाने त्याला बोलावलं तर ते गोष्ट सिद्ध झाली, ते गाडी दुसऱ्याची होती, मोबाईल दुसऱ्याची होती आणि पिस्तुले दुसऱ्याची होती। तर या साऱ्या गोष्टीवर आज आणखीन काही नवीन अपडेट येते काय, कारण ज्या पद्धतीनं पीडिता म्हणजे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जरी पूर्ण माहिती भेटत नसली, पण पीडिता काही समोर येत असल्याची ही शाश्वत माहिती समोर येत आहे। पण आज महत्त्वपूर्ण दिवस आहे। आज महत्त्वपूर्ण दिवशी जो आरोपी आहे त्याला आज कोर्टात नेला जाईल आणि दोन पॉसिबिलिटी आहे। एक आहे की डबल एकदा PCR मागितला जाईल किंवा दुसरी गोष्ट MCR न्यायालयाच्या माध्यमातून दिला जाईल। MCR असते 13-14 दिवसाचा, तो MCR दिला जाईल। अशा पद्धतीची थोडीशी शाश्वत माहिती आपल्या कानापर्यंत 2च्या सुमारास जवळपास त्याला कोर्टात नेल्या जाईल, अशी ही मला सध्या गुप्त माहिती माझे सोर्स आहेत त्याच्या माध्यमातून भेटली आहे। पण या साऱ्या प्रकरणात एक गोष्ट मात्र झाली की एक या पुऱ्या महाराष्ट्रभर भारतभर या गोष्टीची चर्चा आहे, म्हणजे एक TCS नागपूर, TCS नाशिक आणि दुसरं परतवाड्यातलं प्रकार। याच्यात आणखीन गोष्टी काही उघडकीस येऊन राहिल्या आहेत। त्या उघडकीस आलेल्या गोष्टी पोलीस प्रशासन आज कोर्टासमोर ठेवून या साऱ्या प्रकरणाच्या इकडे साऱ्या प्रसार माध्यमाचं लक्ष लागलं आणि काय होणार आहे काय नाही हे तुम्हाला गावरान 9 आपला चॅनल आहे, आपल्या भाषेत माहीत होणारच आहे।